नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग थंबनेल वरनं तर कळतच असेल कशाचा ब्लॉग येतो। ठीक आहे, हा आता मी इंट्रो का देतो, इंट्रो म्हणण्यापेक्षा डिस्क्लेमर आहे। डिस्क्लेमर याच्यासाठी पेरेंटल ॲडवायझरी कंटेंट का तर थोडेसे शिवाय दिलेले आहेत ब्लॉग मध्ये, म्हणजे मी नाही, आता मराठी रॅपर आहे, थोडंसं चालून जायचं आता DHH देसी हिपहॉप त्याच्यामध्ये थोडंफार येतच असतं आता, त्याच्यामुळे मी आत्ताच सांगतोय हेडफोन लावा कानामध्ये। बाकी काय नाही, एवढं सांगण्यासाठीच आता मी सुरुवातीलाच बोलून ठेवतोय। आणि जमलं तर टीव्हीला वगैरे लावून बघू नका, कोणी लहान मुलांनी वगैरे बघू नका अजिबात। मला काही वेगळा संदेश द्यायचा नाही ब्लॉग थ्रू, आपलं एक पण तरी एक कंटेंट चांगला आहे, जॉनर थोडा हिपहॉपचा माझ्या ह्याच्यातला आहे। बघा तिकडे डायरेक्ट कॉन्सर्टला लय मजा केली, एक नंबर मजा आली तिथं। खरं थोडाच वेळ होतं, जेवढा वेळ होतं तेवढं, आणि एक नंबर मजा आली। चला कॉन्सर्टला जाऊ आपण तिकडे। तर भावना विषय खोल, आपण आता आलेले संभाटाच्या कॉन्सर्टला। संभाटाच्या कॉन्सर्टला म्हणजे विषय असा आहे की इकडे गोयल गार्डन ना ब्रो, आज आपला ब्रो आजचा बाई विषय ट्रिप बघायची एकदम क्वालिटीमध्ये ना। आणि दादा आपल्या नेहमीप्रमाणे थांबलो इथं, ही लाईन बघू शकते इकडं फुल खोलपर्यंत मागं लाईन आहे, त्या साईड पर्यंत लाईन चाललेली तिकडं। आणि आता कोणतरी गेलं, कोण गेलं रे? स्वतः खाकी महाराज बीटवर होता तो, बीटवर नाही बीट चेक करायला गेलाय। आणि तिकडे मागं जाऊन आता आफ्टर पार्टी जर जमला आम्हाला भाऊला, जर ओळख बिळख झाली तर तिकडे जाणार आम्ही बघायला। हो का, लाईट्स ऑन, साऊंड चेक, आता लाईट लावलेत। आम्ही मागाशीच आल्या, अर्धा पाऊण तास झालं थांबलेली इथं, फुल लाईन आहे, फुल लाईन, 2 जण तिकडे। हो गो विषय कोण कार्यकर्ते सगळीकडे इथं सगळं आरडाओरडा करायला लागलेले आहेत, फुल क्वालिटी गो भाऊ पोस्टर दाखव, लक्षात नाही क्वालिटी विषयी। इथं जरा बँड घ्यायचे आम्हाला, आतमध्ये गेल्यावर तुम्हाला बाकीचं सगळं सीन दाखवतो। फुल हाईप चालली इथं, भाऊंकडे फुल रिएक्शन यायला लागलेत भाऊंच्या। भाऊ क्यूट स्माइल एक नंबर फुल रिएक्शन यायला लागलेत। जाऊ दे आता आतमध्ये गेल्यावर येडेचाळे नाही पाहिजे, एंट्रीला गर्दी आली। हो का, स्कॅनर चालू आलेले या साईडला, पासेस आहे इकडं, आणि इकडच्या साईडला ऑनलाईन लाईन आहे, ती मागणं दाखवली त्या दिवशी म्हणतोय आता 2 मिनिटं पूर्वीची लाईन दाखवली, फुल लाईन आहे। कपल एंट्री आमच्या नशिबात कपलचा काही विषय नाही इथं, पोरं जाऊ का, आवाज यायला पाहिजे ना, फुल जोरात आवाज आहे। एंट्री इकडून सुरू व्हायला लागली, काही आपल्याला पलीकडनं जायला लागा ना, काही तर थांबायचं 2 मिनिटं, तो आला की घुसू आपण डायरेक्ट। आम्ही दोघं जण कार्यकर्ते लाईनीत थांबवले तिथं, इकडून आले की आम्ही डायरेक्ट घुसून त्यांच्या हो अर्धा भाऊ काय नाही काय आलं नुसती गर्दी, आवाज आवडा, फुल गर्दी व्हायला लागली। ड्रोन बिन दिसतं का माहित ना आता आम्हाला, इकडची लाईनची काय नाही, फुल यांचं मॅनेजमेंट म्हणजे स्कॅनरवाले कमी तिथं जरा, बाकीचे जास्त लोक पब्लिक जास्त आली पण स्कॅनरवाले कमी आहेत। आतमध्ये जाऊ द्या एकदा फक्त, मग दाखवतो तुम्हाला आतले सगळं सीन काय होते काय माहिती। बघा गर्दी बघा, कसलं थांबायला जागा नाही इथं, फायनली एंट्री आतमध्ये मिळालेली आपल्याला। चेकिंग पण झालेले, विषय खोल एकदम। आता आतमध्ये जाऊ, काय नाही बाबा, आता एंट्री विषय खोल, राडा खोल एक नंबर। हे बघा हा फुल एकदम क्वालिटी, लाईट चेक एक नंबर सीन आहे भाई इथला। आम्ही पळत नाही काय नाही, फुल मोकळं ग्राउंड आहे, पुढे जाऊन थांबायला लागणार आहे, कारण हे बघा जागा एवढी काय जास्त नाही इथली, पुढे जाऊनच थांबायला लागणार आहे। आता भेटला एक जण मित्र, तो काय नाव रे त्याचा, अरे त्याचं मला वाटतं तो, अरे माहिती मला डिझाईन नाही, अरे आई शपथ भाऊ, तू ब्लॉग बघितलं तर खरं सॉरी, तुझं नाव मला लक्ष दे, तो विसरलो। राज वांजळी, सगळं क्वालिटी एकदम, ड्रोन बिन सीन आहे का, गँग 0 ब्लॅक बोन ब्लॅक सोल, विषय खोल एकदम गँग 0। हे बघा इथं चेकिंग चालली, त्यांची लाईट बीट चेक चालली, फुल गर्दी, पुढे जाऊन पोरांनी गर्दी करून ठेवलेली, आत्ताच विषय खोल करून टाकणार आहे। थांबा जरा आता इथं, आता आम्ही 2 मिनिटं थांबलो, मला स्वतः दिसला खाकी महाराज। हे बघा इथं खाकी महाराज, भाऊंची ओळख, त्याच्यामुळे 2 मिनिटं तो म्हणला साईडलाच थांब, इकडून आले तर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आम्ही, काही विषय नाही। बघा साऊंड चेक चाललाय पोरांची तिकडे, बघा आरडाओरडा, स्वतः खाकी महाराज थांबलेले इथं। आणि इकडे आल्यानंतर बघू जर झाला काही सीन, फोटो व्हिडिओ काय जमला तर नक्की दाखवणार तुम्हाला काढून। सीन कसं आहे, पुण्यात शो आहे, पुण्यात अर्ध्याच्या वर लोक ऑलरेडी संभाळायला ओळखते, त्यामुळं चान्सेस हार्ड आहेत, पण आपली पण ओळख कमी नाही करू, गाणी वाजवणार विषय खोल एकदम, कंटिन्यू करा। बाई 9 वाजून गेलेले, अजून पण साऊंड चालू काय, कारण अजून आहे ना तो डॉन क्राऊड अजून मागे झालेलं नाही, चाललेलं इकडं मागे वा सर्वांनी कर, विषय चालूच करत नाही अजून ते। आता इथं स्मोक मध्ये काढते तो, आमचं संघर्षमेंट डॉन कुठे गेला काय माहिती, अजून चालूच करत नाही। आम्हाला 1.5 तास झाला थांबलो इथंच एका जागेवर, तिकडे बघा पोलीस बिलीस आलेले, सगळेजण
हे बघा फुल गर्दी आहे बघा. बहुतेक आल्या पण आता आलेच नाही म्हणून तुम्हाला भेटले. आता हे कोण आहे माझ्या लक्षात येत नाहीये. आता हे खरं सांगू का मला माहितच नाही कोणी. गर्दी बघून ठीक आहे ते कोणतरी म्हणले गुलाबी साडीतली मधली कोण आहे बहुतेक तीच आहे ना. तीच आहे आणि घेतलं मला तर तीच वाटते. आणि घेत नाही म्हणते गुलाबी साडीची नाचली होती तीच मला असं वाटते. तिला मी फॉलो करतो. असू दे फॉलो करू पण नाही आज्या असू दे मला तर असं वाटतंय ती पण तिच्यासाठी क्राऊड येणं झालेलं काय माहित नाही. आता हो का आता झलक 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 देते वाटते ती पुन्हा मग येणार भाई थोडं पाठी मागे थोडं पाठी थोडं मागे मागे पटन पटन राहुल शेठ राहुल शेठ फुल वाईब चेक असतंय असं वाटत होतं यार पुढे जाऊन व्हिडिओ काढला पाहिजे डॉनचा. नंतर बघते तर काय हळूच एक जण साऊंडवरनं उडी मारून खाली गेला. त्याच्या मागे सगळेजण आले एका मागं एक. हे बघा हा लेफ्ट साईडचा कसा आला खाली मारली उडी. तो गेला पुढं. म्हणलं आम्ही आता सुट्टी देत नाही. आमच्या पुढं बॅरिकेड होतं. मी पण डायरेक्ट खाली वाकून पुढं घुसलो. म्हणलं विषय खोल. आणि पुढचा व्हिडिओ हे बघा दाखवतो तुम्हाला. वाजव थोडे थोडे डक भरून ते विचार. थोडे थोडे डक भरून ते विचार.
कानात हेडफोन आम्ही काढते बा थोडे थोडे नका उलटे विचार आम्ही काढते बा थोडे थोडे नका उलटे विचार थोडे थोडे नका उलटे विचार ह्याच्यानंतर डॉन उचकला स्टेजवर सगळी गर्दी झाल्यामुळे बघा तो पुढं काय बोलला. माझं मॅनिफेस्ट केलं होतं आलो पुढं. आम्ही पुढे मुस्लिम लोक त्याच्यामुळे काय करायला लागले साऊंड बंद करायला लागले जाऊ का साऊंड बंद करायला लागले सगळे स्टेजवर घुसले तिथं लय विषय खोल झाला 2 मिनिटात विषय खोल लागला इथं 2 मिनिटात सगळे व्हीआयपी झाले हो का परत पण ऐकणार नाहीये पोलीस आलेले वरती आहे बघा सगळी गर्दी आली डायरेक्ट घुसले डायरेक्ट साऊंड बिंडवर नाही इकडून पण बघा बॅरिकेड का उपयोग नाही बॅरिकेड असे लावले आणि डुप्लिकेट डायरेक्ट आतमध्ये घुसले पोलीस विषय खोल इकडून जायला लागले वरती स्टेजवर कोणच ऐकत नाही कुठली पण पब्लिक कुठं पण घुसायला लागली जाऊ द्या आता काय करणार आम्ही पण त्यात आलो व्हिडिओ आता बघितला सकाळी निघाला त्याच्यात जे पाहिजे होतं त्या मिळाला आम्हाला बस संपला विषय तरी पण बघू एखादा फोटो जर मिळाला तर मिळाला बाकी काय म्हणणं नाहीये तरी आपण बघू नंतर कंटिन्यू करत राहा लय माझ्या आली का नाही वाईफ 1 नंबर वाईफ आली 1 नंबर 2 मिनिटात अरे 2 मिनिटात वाईफ आली एवढं वेळ थांबलो आम्ही 2 मिनिटात आली वाईफ ती माझ्या हाईटलाईन सोडून सगळे स्टेज खाली जातील महाराष्ट्र पोलिसांना आपल्याला फुल राडा झालाय भाऊ चकला एकदम आता म्हणायला लागलाय शो कॅन्सल करणार आहे काय होते बघू आपण डेंजर फुल डेंजर विषय हो का स्टेजवर लय जणच घुसली त्या डेवानी डायरेक्ट हाकलते ते सगळ्यांना पण नाही असं केलं कॉपरेट केलं पाहिजे भाई स्टेज आहे हो की त्याला इन बघ लय डेवानी करायला लागले परत चालू
बंद केलं लय क्वालिटी विषय व्हायला लागला होता पण 2 मिनिटं बंद करायला लागलं. डॉन म्हणजे आतमध्ये आलो. एक शेवटचं गाणं नाही भाऊ नाही भाऊ बंद करायला लागलाय. शो बंद झाला वाटतं. विषय बंद करायला लागलाय भाऊ. काय संघर्ष भाऊ. पोलीस लवकर आले. तो जायला लागला गेला चल. हो गेला डॉन तिकडे. हो का काय राव सगळेजण इकडे थांबले तिकडून गेला तो. फुल विषय व्हायला लागला. एक व्हिडिओ बघते हो घ्या गाडी ते विषय व्हायला लागला. गाडीत भाई विषय व्हायला लागला. गेली गाडी. क्रेझी हा धन्यवाद भाई. इकडून कुठेतरी जायचं भाई. 2 मिनिटं थांबा व्हिडिओ बंद करतोय मी. तर भावांनो आत्ता कॉन्सर्ट झालंय. जरा 2 मिनिटं श्वास मिळाला. आम्ही आलो TCSला भारतीय विद्यापीठला कॉफी प्यायला. सगळे वैतागले झाले ते बघा. सगळेजण कॉफी पितात आणि मेन विषय म्हणजे आमचे मित्र जरा भेटले तिकडं. गौरव येते तिकडचं जाऊ दे त्यांचं. नंतर आपण इकडचा विषय घेऊ. तर झाला विषय असा स्टेजवर होते सगळेजण घुसले. आता ते तुम्हाला काय कसं झालं भाऊ सांगतील. अरे एक्सप्लेनेशन भाऊला सगळं माहिती. आतल्या गोष्टी भाऊला माहिती. एवढं फेल मॅनेजमेंट होतं की काय बोलू. 9-10ला आर्टिस्ट आले कारण आर्टिस्टची गाडीच लेट झाली येण्याला व्हेन्यूमध्ये. आर्टिस्टला आल्यानंतर पाण्याच्या बॉटल्स पण नव्हता. मी भेटलो सगळ्या आर्टिस्टला. सगळे एकदम सॉर्टेड होतं. पुल केलं स्टेजवरती संभाटाने. पुल केलं त्यासोबतचे जे आर्टिस्ट होते त्या आर्टिस्टला बँड्स पण नव्हते. सगळ्यात बिग प्रॉब्लेम तो एक होता. सेकंड म्हणजे जेव्हा स्टेजवर परफॉर्म करत होता एवढं पुअर मॅनेजमेंट होतं की मॅनेजमेंटचेच अख्खी लोक स्टेजवरती होती आणि खाली सांभाळायला कोणच नव्हतं. स्टेजवरती सगळा क्राऊड असल्यामुळे एवढा मिसहॅप झाला तिकडं. एवढं गोंधळ झाला की लिटरली कुणालाच काहीच कंट्रोल करता येत नव्हतं. आणि पोलिसांनी इंटरव्हेन केलं. 2 ते 3च गाणी परफॉर्म झाली. कॉप्सने इंटरव्हेन केलं आणि असं वाटलं की अरेस्टच होईल पण थोडक्यात नाही झालं. सिच्युएशन अंडर कंट्रोल केली थँक्स टू पुणे पोलीस. बट स्टील मॅनेजमेंट जर बेटर असतं तर शो खूप भारी झाला असता. नेक्स्ट टाइम दिस इज अ फीडबॅक फॉर मॅनेजमेंट. डू समथिंग बेटर. मॅनेज एव्हरीथिंग अँड देन पुल आउट एनी फकिंग इव्हेंट. थँक्यू. चला धन्यवाद. कंटिन्यू करत राहा. काय असलं तर विषय तुम्हाला परत सांगत जाईल. आत्तापर्यंत एवढंच. बाय धन्यवाद.